काला वाटतंय. काय वाटतेस? काला काला आहेस का तू? बरा आहेस? हा? ऐकत पाहिलं पब्लिकला आपल्या. हाय बोल ना. गुड गुड काय? गुड मॉर्निंग. का गुड मॉर्निंग. किती दिवसात आलास ब्लॉगला? काहीतरी बोल. मला काय सांगतेस? तू बोल काहीतरी. बोल ना. नमस्कार. एक दोन दिवस मी ब्लॉग करू शकलो नाही. बोल. नमस्कार. 4-5 दिवस मला ब्लॉक करायला जमला नाही, तर मी आज करत आहे. आज आज करतोय मी ब्लॉग. हो. काय आता काय चालू आहे? आता 12 तारखेला कार्यक्रम आहे ना, हां. तर राजमाता जिजाऊंचा भाषण घेतलं आहे, तर भाषण करत आहे. काय बोलतेस? हो झाली तयारी मग? हो, एक पेज झालाय पाठ. कसं वाटतं तुला? मग बोल का नाही तुझा? मला काय वाटत नाही तुझा बोल. होईल. नक्की? हो नाही झाला मग? होईल. ट्राय तरी करीन. नाही आठवला तर जरा बघेन. दाखव मी तर पब्लिकला दाखव बोलून. हे बघून नाही, असं नाही, न बघता दाखवू ना तयारी झाली कशी. असा बोलशील. इतिहासात अनेक राजे होऊन गेले, बरं आवाज आवाज पाहिजे, पब्लिक आवाज यायला पाहिजे. इतिहासात अनेक राजे होऊन गेले, पण राजा घडवणारी आई फक्त एकच होती. तिने तलवार उचलली नाही, पण तिने तिच्या संस्कारावर अख्खे स्वराज्य उभे केले. ती म्हणजे राजमाता जिजाऊ. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय मित्र, आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस आहे तो स्वराज्याच्या आईचा गौरव दिन आहे. शिवरायांचा जन्म. राजमाता जिजाऊ ह्या फक्त शिवरायांच्या माता नव्हे, तर त्या होत्या शिवरायांच्या गुरु. त्या होत्या शिवरायांच्या पहिल्या सेनापती. त्या होत्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या शिल्पकार. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तलवारीने झाला नाही, तो जन्म झाला जिजाऊंच्या विचारातून. रामायण महाभारत सांगताना त्या मनात धर्म, समाज, स्वराज्य स्वराज्य, स्वाभिमानाची मशाल पेटवली. बघून नाही असं नाही, बघून नाही. शिवबा. बस एवढाच पाठ झालाय. पुढं आता थोड्या वेळ बघू. काय बोलू? बोलू. ठीक आहे. माहितीचं सबस्क्राईब करायचा आणि मला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले आयकॉनवर क्लिक करा.